यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत नांदेड येथील जम्मूदीप बुद्ध विहारात महा रेजिमेंटच्या माजी सैनिकांची मेजर देवराव झगडे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली। या बैठकीत नांदेड जिल्हा शाखेची स्थापना करण्यात आली। निवडण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना असोसिएशनचे राज्याध्यक्ष सुभेदार मेजर प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले। या प्रसंगी मंचावर राज्य कार्यकारिणीचे संघटक भीमराव गायकवाड, सचिव कैलास खिल्लारे, प्रवक्ता गजानन इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी सर्वानुमते निवडण्यात आलेली नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे: अध्यक्ष सुभेदार मारुती सोनकांबळे, उपाध्यक्ष भुजंग चांदणे, सचिव गोदाजी गवळी, कोषाध्यक्ष माधव पाटील, जिल्हा संघटक शनिदास नरवडे, कार्याध्यक्ष सुभेदार पंडित मस्के, तर सल्लागार म्हणून देवराव झगडे यांची निवड करण्यात आली। प्रारंभी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्रिशरण पंचशील घेण्यात आले। कार्यक्रमास महा रेजिमेंटचे माजी सैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। मी माजी सैनिक शनिदास नरवाडे, गेल्या 16 वर्षापासून मी पेन्शन आलेलो आहे। मी यशसिद्धी आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा नांदेडचा जिल्हा संघटक आहे। माझ्या कार्यकारिणीमध्ये मी प्रांजळपणे आणि स्वनिष्ठेने काम करेल हीच माझी इच्छा आहे। जय भीम। आज कोर कमिटी यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय असोसिएशन वेलफेअर शाखा नांदेडच्या अध्यक्षपदी मला नियुक्त करण्यात आले। त्याबद्दल मी कोर टीमचे मनापासून धन्यवाद करतो आणि नांदेड टीमचे पण धन्यवाद करतो की त्यांनी सर्वांनी मते मला आज या अध्यक्षपदाचं कारभार दिला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांचे जे विचार होते, बाबासाहेबांची चळवळ आहे, त्या विचाराची आणि त्या चळवळीशी संघटित ही संघटनाची तयार झाली आहे आणि त्या संघटनेची पूर्ण इमानदारी, वफादारी आणि मेहनतीने काम करून आपले मुद्दे पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल। आमची संघटना महा रेजिमेंटच्या विषयी जे काही समस्या आहे त्यांचं निवारण करणे आणि भीमा कोरेगाव जे आमचं अस्तित्व आहे, ज्यामुळे आमची रेजिमेंट त्या नावानंच आमचं नामकरण झालेलं आहे। महा रेजिमेंटचं भीमा कोरेगाव आणि महा रेजिमेंट नाव भेटलेलं आहे। त्याकरता आम्ही हे सर्वांना कसं जागृत करून त्याच्यावर कशा पद्धतीनं काम करता येईल आणि त्या लोकांच्या कशा समस्या दूर करता येईल त्या समस्यावर आणि सर्वांना एकत्र आणून आपल्या धम्माचा आपला प्रचार आणि प्रसार कसा करता येईल व आपले जे काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशी शाखा ओपन करून प्रत्येक जिल्ह्याला कशा पद्धतीनं आपलं एकत्र करून आपले जे काही बाबासाहेबांनी आपल्यावर जे उपकार केलेले आहे त्या उपकाराची कशी फेड करता येईल त्याकरता आपण संघटनेच्या माध्यमातून काम करत आहे। आणि आज या प्रसंगी आपण नांदेड या ठिकाणी या बुद्धविहारामध्ये या योग्य कामासाठी नांदेडच्या शाखेचं ओपनिंग करत आहे। त्याकरता आम्ही आज इथं उपस्थित झालेलो आहे। नमो बुद्धाय, जय भीम। सबसे पहले मैं बुद्धिस्ट चैनल लॉर्ड बुद्धा टीवी को धन्यवाद देता हूं, जो पूरे देश में 22 राज्यों में बाबा साहब का, भगवान बुद्ध का जो विचार है, संदेश है, वो पहुंचाने का महान कार्य लॉर्ड बुद्धा टीवी द्वारा किया जा रहा है। आज हम यहाँ पर नांदेड़ में है। आपको पता होगा कि महाराष्ट्र के महा रेजिमेंट के माजी सैनिकों को इकट्ठा करने के लिए और हमारे समाज में एकता स्थापन करने के लिए यशसिद्धि आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य, यह महाराष्ट्र राज्य की राज्य स्तरीय एक संगठन है, रजिस्टर्ड संगठन है। उसी की शाखा आज नांदेड़ जिले में यहाँ पर बुद्ध विहार अपने अधिष्ठान को साक्ष्य रखते हुए
स्थापन कर रहे हैं। आज के कार्यवाहक जो अध्यक्ष है, जिनके अंडर में नांदेड़ जिला शाखा स्थापन की जाएगी, ऐसे हमारे सूबेदार झगड़े साहब, इनकी कार्यवाहक अध्यक्षता में आज नांदेड़ जिला की संगठन की शाखा स्थापन की जाएगी। इस संगठन के राज्याध्यक्ष है माननीय सूबेदार मेजर प्रदीप गायकवाड़ साहेब, राज्य सचिव है खिल्लारे मेजर, राज्य प्रवक्ता है गजानन इंगड़े मेजर और संगठक के तौर पर भीमराव गायकवाड़ मेजर। ये जो है कोर कमेटी के सदस्य है और अमरावती, बुल्ढाना, यहाँ से नांदेड़ जिला शाखा स्थापन करने में यहाँ पर आए हैं। आपको पता होगा, कोई भी संगठन अगर चलाना है तो एक जगह पर स्थापन होता है, लेकिन पूरे महाराष्ट्र में अगर स्थापन करना है तो हर ज़िले में हमारी शाखा होना ज़रूरी है, क्योंकि जब ज़िले में एक शाखा स्थापन होती है तो वो शाखा जो है, शाखा के जो पदाधिकारी है, उस ज़िले में जितने भी माजी सैनिक है सभी को इकट्ठा करना, एकजुट करना उनकी जिम्मेदारी बन जाती है। जो राज्य लेवल की टीम है वो तो अपना काम करेगी, लेकिन हर ज़िले में जो सही मायने में काम करना है तो हर ज़िले की जो शाखा है वही कर सकती है। इसलिए हर ज़िले में शाखा स्थापन करने का हमारा यश सिद्धि आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य, यह राज्य स्तरीय माजी सैनिक संगठन का उद्देश्य है।